आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आणि वेगळा म्हणण्यापेक्षा मी प्रयत्न करतो की व्हिडिओ हे इन्फॉर्मेशनच असावे. बऱ्याच वेळेला आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यावेळेला आपण त्या क्षेत्रा रिलेटेड काही गोष्टीच आपण वाचत असतो किंवा काही कोर्सेस करत असतो आणि नंतर आपल्या नॉलेजमध्ये आपण कधीही भर घालत नसतो आणि आपल्याला वाटतं की आपण सर्व काही शिकलेलो आहे. पण ज्यावेळेला फिटनेस क्षेत्र काय आहे हे मला समजलं, त्यावेळेला मी वाचायला लागलो, ज्यावेळेला मला गोष्टी समजायला लागल्या त्यावेळेला असं समजलं की केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत फिटनेसमध्ये. म्हणजे अजूनसुद्धा लोकांना असं वाटतं की जिममध्ये जाऊन डंबेल्स उचलणे, लोखंड उचलणे म्हणजे फिटनेस. पण असं नाही आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एक्सपर्ट होण्यासाठी, कधी एक्सपर्ट होत नसतो आपण, परंतु त्या क्षेत्रामध्ये आपण मास्टर होण्यासाठी आपलं आयुष्य घालवावं लागतं त्याच्यात. आणि ते खरंच आहे. आणि कधीही आपण ज्याही क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळेला आपल्याला सर्व काही येतं, आपण असं कधीच बोललं नाही पाहिजे, तो आपल्या मनामध्ये ठेवला नाही पाहिजे. त्याने आपली प्रगती थांबते, आपले जे प्रगतीचे मार्ग आहेत हे खुंटतात. त्यामुळे वाचत राहा, वेगवेगळी माहिती घ्या, आपल्याला काय करायचं आहे हे चांगलं फिक्स करा आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस आपल्याला आपलं नॉलेज वाढवायला आपण कसा प्रयत्न करतोय हे आपण बघितलं पाहिजे. मग ते सोशल मीडिया असेल किंवा पुस्तका थ्रू असेल किंवा जे आपल्यापेक्षा सिनियर आहेत अशा लोकांना भेटून, अशा लोकांशी चर्चा करून आपण आपलं नॉलेज वाढवणं खूप गरजेचं आहे. असंच वाटलं की याच्यावरती व्हिडिओ बनवावा म्हणून तो बनवलेला आहे. धन्यवाद.